Our new chapter name is Elements of Group 16, 17 and 18. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला नवीन चॅप्टर असेल ज्याचं नाव असेल एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. तर तसं जर पाहिलं तर ह्या केमिस्ट्रीच्या बुकमध्ये वेगवेगळ्या सेक्शनचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, फिजिकल केमिस्ट्री असेल, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, बायोकेमिस्ट्री असेल, ह्या सेक्शनचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु हा जो चॅप्टर असेल आपला एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 हा मुख्यतः इनऑर्गॅनिक केमिस्ट्री ह्या विभागातून घेतलेला आहे. आणि पिरियडिक टेबलचा जर विचार केला तर मागच्या व्हिडिओजमध्ये आणि 11th स्टँडर्डमध्ये बरीचशी माहिती आपण याच्याविषयी घेतलेली आहे. तर ह्या चॅप्टरची सुरुवात होते त्या ठिकाणी कॅन यू रिकॉल, म्हणजेच काही थोडीशी रिव्हिजन या ठिकाणी आपली होणार आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट असेल, सो हाऊ डज द व्हॅलन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट्स व्हॅरी इन द पी ब्लॉक ऑफ पिरियडिक टेबल. अँड सेकंड इज द नेम द फर्स्ट एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आपण पाहू. जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्या कन्सेप्टचा जर विचार केला आणि पी ब्लॉक, जर पी ब्लॉकचं जे काही एलिमेंट असतील त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं व्हॅरी होते ते जर पाहिलं तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला असं आढळून येईल की NS2 NP126 हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल पी ब्लॉक एलिमेंटचं. आणि ह्या चॅप्टरशी संबंधित जर आपण पाहिलं म्हणजेच ग्रुप 16 असेल, 17 असेल आणि 18 असेल, तर ग्रुप 16, 17 आणि 18चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे NS2 NP426 अशा पद्धतीने असेल. आणि त्यातल्या त्यात ऑक्सिजन जो असेल म्हणजे ऑक्सिजन फॅमिली जी असेल तर त्याचा जर विचार केला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा तर ऑक्सिजनचं असेल NS2 NP4. त्यानंतर फ्लोरीन जर पाहिला तर त्याचं असेल आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP5. त्यानंतर हेलियम फॅमिली जी असेल त्याचं असेल NS2 NP6. अशा पद्धतीने हे ऑक्सिजन, फ्लोरीन अँड हेलियम म्हणजेच नोबेल गॅस फॅमिली हे जे असेल यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी दिलेलं आहे. आता नेक्स्ट जो क्वेश्चन होता आपला म्हणजेच नेम द फर्स्ट एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. तर याच्यामध्ये जी काही ग्रुप 16 असेल याचा फर्स्ट मेंबर असेल तो आपल्याला माहीत आहे, तो कोणता असेल म्हणजे तर तो असेल ऑक्सिजन. नेक्स्ट असेल 17 ग्रुप तर त्याचा फर्स्ट मेंबर असेल फ्लोरीन. आणि सगळ्यात शेवटचा जो इम्पॉर्टंट ग्रुप आहे कोणता, नोबेल गॅस ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो, तर ती जी फॅमिली असेल त्याचा फर्स्ट एलिमेंट असेल त्या ठिकाणी हेलियम. तर या ठिकाणी थोडीशी रिव्हिजन दिलेली होती. तर एक थोडासा इंट्रोडक्टरी पार्ट आणि ॲडव्हान्स पार्ट म्हणून थोडीशी माहिती आपण यांच्याविषयी घेऊया. आता आपण पाहू की एखाद्या एलिमेंटचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढता येईल तेही सोप्या पद्धतीने. तर सपोज आपण या ठिकाणी ऑक्सिजन फॅमिली ही कन्सिडर केली आणि ती ऑक्सिजन फॅमिली ही कोणत्या ग्रुपच्या अंडर येते हे आपल्याला माहीत आहे, तर ती 16 ग्रुपच्या अंडर येते हे आपल्याला माहीत आहे. तर ही कन्सेप्ट शोधण्यासाठी आपल्याला जो काही एलिमेंट असेल त्याचा पर्टिक्युलर जो काही ग्रुप नंबर असेल तो माहीत पाहिजे. तर आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की ऑक्सिजन हा ग्रुप 16च्या अंडर येतो. तर आपण अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू शकतो. तर त्यासाठी जो काही ग्रुप नंबर असेल तो असेल 16 मायनस त्याच्यातून 10 करणार इज इक्वल टू 6 येईल. पुन्हा त्या 6मधून -2 करणार, -2 केल्यानंतर शिल्लक राहील खाली 4. म्हणजेच या ठिकाणी जो काही 2 असेल आणि 4 असेल तर हा 2 जो असेल तो S ऑर्बिटलचा असेल आणि हा जो 4 असेल तो P ऑर्बिटलचा असेल. म्हणजेच आपलं इलेक्ट्रॉनिक म्हणजेच आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे तर NS2 NP4 हे येईल ऑक्सिजन फॅमिलीचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. असंच आपण फ्लोरीनचं सुद्धा पाहू शकतो. आता फ्लोरीन फॅमिली जी असेल, हॅलोजन फॅमिली जी असेल त्याचा ग्रुप नंबर असेल 17. मग 17 मायनस करणार त्याच्यातून आपण 10 म्हणजे 17 - 10 शिल्लक राहील 7. मग त्या 7मधून 2 मायनस करणार, शिल्लक राहणार खाली 5. मग 2 जो असेल तो Sचा असेल आणि 5 जो असेल तो
पीचा असेल. म्हणजेच याच्यावरून आपण आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे असेल हॅलोजन फॅमिलीचं ते लिहू शकतो. ते कशा पद्धतीने, तर ते असं असेल NS2NP5. तर ह्या सोप्या पद्धतीने सुद्धा आपण जे काही एलिमेंट्स आहेत, जे काही पर्टिक्युलर ग्रुप्स आहेत, त्यांचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी शोधू शकतो. तर थोडंसं पुढे जाऊया. त्याच्यामध्ये जो काही ऑक्सिजन आहे आणि हॅलोजन हा वर्ड आहे, याची थोडीशी डिस्क्रिप्टिव्ह माहिती आपण घेऊया. याचा अर्थ काय होईल ते जाणून घेऊया. फर्स्ट असेल ऑक्सिजन. सो इन दॅट ऑक्सिजन वर्ड, ऑक्सी मीन्स लाईफ अँड जन मीन्स प्रोड्युसर. म्हणजेच ऑक्सी जो वर्ड असेल त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतोय लाईफ, जन म्हणजेच प्रोड्युसर. त्यालाच आणखी एक नाव आहे बॉर्न. जन म्हणजेच प्रोड्युसर किंवा बॉर्न असंही आपण म्हणू शकतो. आणि नेक्स्ट असेल हॅलोजन. आणि या हॅलोजन वर्डमध्ये जो काय हॅलो आहे हा हाफ वर्ड असेल हॅलो. हॅलोचा अर्थ होतोय सॉल्ट अँड जनचा अर्थ होईल प्रोड्युसर किंवा बॉर्न. म्हणजेच हॅलो मीन्स सॉल्ट, जन मीन्स प्रोड्युसर ऑर बॉर्न. म्हणजेच हॅलोजनचा हा अर्थ होईल. आणि आपण जर पाहिलं तर जे काय हॅलोजन असतील ते सॉल्ट फॉर्ममध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतील. म्हणजेच ऑक्सिजन वर्ड आणि हॅलोजन वर्ड याचं मिनिंग त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. थोडंसं एक छोटीशी कन्सेप्ट आपण जाणून घेऊया की जे काय 18 ग्रुप फॅमिली आहे, ज्याला आपण नोबेल गॅसेस म्हणतो, इनट गॅसेस म्हणतो, तर याची वेगवेगळी नावं कोणती आहेत ती या ठिकाणी आपण थोडीशी जाणून घेऊया. तर वेगवेगळी 5 नावं यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. तर फर्स्ट असेल त्याच्यामध्ये इनट गॅस असेल, सेकंड असेल नोबेल गॅस, थर्ड असेल झिरो ग्रुप, फोर्थ असेल ग्रुप 18 इलेमेंट अँड फिफ्थ असेल रेअर गॅस. तर ही 5 प्रकारची नावं त्या ठिकाणी आपण लास्ट ग्रुपला, पिरियडिक टेबलच्या लास्ट ग्रुपला त्या ठिकाणी देऊ शकतो. याची वेगवेगळी रिझन्स आहेत. सो लेट अस कम टू आवर फर्स्ट पॉईंट, की याच्यामध्ये दिलेलं आहे थोडा इंट्रोडक्टरी पार्ट दिलेला आहे. सो इन 11th स्टँडर्ड वी डिस्कस अबाउट द सम पार्ट ऑफ दॅट पिरियडिक टेबल, दॅट मीन्स एस ब्लॉक अँड सम पार्ट ऑफ पी ब्लॉक, दॅट मीन्स 13 ग्रुप, 14 ग्रुप, 15 ग्रुप. तर ह्या पार्टचा आपण अभ्यास त्या ठिकाणी 11th स्टँडर्डमध्ये केलेला आहे आणि आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सुद्धा आपण केलेला आहे. सो जो काही पी ब्लॉक असेल त्या पी ब्लॉकच्या एलिमेंटमध्ये जो काही डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन असेल, म्हणजेच जो काही इनकमिंग इलेक्ट्रॉन असेल तो इनकमिंग इलेक्ट्रॉन पी सबशेलमध्ये, पी ऑर्बिटलमध्ये फिलअप होणार आहे. तर ही जी काय पी सबशेल असेल त्या पी सबशेलची कॅपॅसिटी ही 6 इलेक्ट्रॉनची असेल. म्हणजेच त्या पी सबशेलमध्ये मॅक्झिमम 6 इलेक्ट्रॉन्स हे ऑक्युपाय होऊ शकतात, अकोमोडेट होऊ शकतात. हे आपण मागच्या 11th स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण त्या ठिकाणी जे काही ग्रुप 16 असेल, 17 असेल अँड 18 असेल याच्या काही प्रॉपर्टीज अभ्यासणार आहोत. तर मग याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे आपला ऑकरन्स. थोडासा ऑकरन्स यांचा आपण जाणून घेऊया. तर जे काय एलिमेंट्स असतील, ऑक्सिजन असेल, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम अँड पोलोनियम, तर हे ऑक्सिजन फॅमिलीचे एलिमेंट्स आहेत. मग ऑक्सिजन फॅमिली आपण कशी लक्षात ठेवायची हे आपल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर त्याच्यासाठी एक ट्रिक दिलेली होती मी तुम्हाला, ओल्ड स्टाईलचे टिपो. तर ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम अँड पोलोनियम हे अशा पद्धतीने आपण एलिमेंट लक्षात ठेवू शकतो. तर हे जे एलिमेंट आहेत ते 16 ग्रुपचे मेंबर असतील, म्हणजेच त्यांना ऑक्सिजन फॅमिली असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. सो हिअर लार्ज नंबर ऑफ मेटल ओर्स आर ऑक्साइड्स आर सल्फाइड. मग जे काही लार्ज नंबर ऑफ मेटल असतील, मेटल ओर आर ऑक्साइड आर सल्फाइड, म्हणजे ऑक्साईड किंवा सल्फाइड फॉर्ममध्ये आपल्याला त्या ठिकाणी मेटल ओर्स मॅक्झिमम नंबरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सो दीज ग्रुप्स 16 एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज चाल्कोजेन्स. चाल्कोजेन्स ह्या नावाने सुद्धा आपण त्यांना ओळखू शकतो. चाल्को मीन्स ओर्स अँड जेन म्हणजे याचा अर्थ आपण पाहिलेला आहे फॉर्मिंग, म्हणजे
प्रोड्युसर असं आपण त्या ठिकाणी म्हटलं होतं. मग चाल्कोजेन ह्या नावाने सुद्धा आपण 16 ग्रुप फॅमिली त्या ठिकाणी ओळखली जाते. आणि ऑक्सिजन जो असेल त्या ठिकाणी मोस्ट अबंडंट असेल त्या ठिकाणी अर्थ क्रस्टवरती, त्या ठिकाणी जो काही मोस्ट अबंडंट एलिमेंट असेल तो ऑक्सिजन असेल आणि त्याचा जो काही अबंडन्स असेल तो 20.95% बाय व्हॅल्यूम ऑफ एअर and about 46.6% by mass of earth crust. एवढं बाय व्हॅल्यूम अँड बाय मास एवढं प्रोपोर्शन पर्सेंटेज त्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. नेक्स्ट असेल सल्फर. मग सल्फरचा जर विचार केला तर सल्फर फॉर्म्स 0.034% बाय मास ऑफ द अर्थ क्रस्ट. म्हणजे अर्थ क्रस्टवरती तो सल्फर हा 0.034% बाय मास आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. मग हे जे काय आहेत ते म्हणजे सल्फर जो असेल तो आपल्याला कंबाईंड फॉर्ममध्ये पाहायला मिळेल त्या ठिकाणी. मग कंबाईंड फॉर्म कोणता असेल तर कंबाईंड फॉर्म असेल, एक असेल सल्फेट आणि एक असेल त्या ठिकाणी सल्फाईड. मग सल्फेट म्हणजे काय आणि सल्फाईड म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. तर सल्फेट म्हणजे SO4 मायनस आणि सल्फाईड म्हणजे S2 मायनस हे आपल्याला माहीत आहे. मग सल्फेटच्या फॉर्ममध्ये जर विचार केला तर तो आपल्याला सापडेल इन द फॉर्म ऑफ जिप्सम, इप्सम सॉल्ट, बॅराईट ह्या फॉर्ममध्ये आपल्याला सापडेल म्हणजे सल्फेटमध्ये. आणि सल्फाईडचा जर विचार केला तर गॅलेना, झिंक ब्लँड, कॉपर पायाईट ह्या फॉर्ममध्ये म्हणजे सल्फाईड फॉर्ममध्ये आपल्याला तो कंपाऊंड फॉर्ममध्ये सापडणार आहे. कोण? सल्फर. मग सेलेनियम अँड टेल्युरियमचा जर विचार केला तर ते त्या ठिकाणी इट इज फाउंड ॲज मेटल सेलेनाइड्स अँड टेल्युराइड्स इन सल्फाईड ओर. सल्फाईड ओरमध्ये त्या ठिकाणी मेटल सेलेनाइड अँड टेल्युराइड ह्या फॉर्ममध्ये आपल्याला त्या ठिकाणी सापडतील. आणि जो काही लास्ट मेंबर असेल आपल्याला कोणता असेल तो पोलोनियम. तो असो पोलोनियम विच इज रेडिओ ॲक्टिव्ह इज अ डिके प्रोडक्ट ऑफ थोरियम अँड युरॅनियम. मग जो काही थोरियम अँड युरॅनियम असेल त्याचा जो काही डिके प्रोडक्ट असेल म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह प्रोडक्ट असेल तो कोणता असेल? पोलोनियम त्या ठिकाणी असेल. आता हे पाहिलं आपण ऑक्सिजन फॅमिलीचा अकरन्स. आता थोडंसं पुढं जाऊया. थोडंसं पुढं गेल्यानंतर त्या ठिकाणी आपली सेकंड फॅमिली असेल हॅलोजन फॅमिली. तर त्याच्यामध्ये असेल फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, आस्टॅटाईन. मग ही फॅमिली कशी लक्षात ठेवायची त्याची पण ट्रिक सांगितलेली होती की फिर कल बाहेर आई आंटी. तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी ही फॅमिली लक्षात ठेवू शकतो. तर ह्या फॅमिलीला आपण त्या ठिकाणी हॅलोजन्स असंही त्या ठिकाणी म्हणतो. आणि याचा हॅलोजन वर्डचा अर्थ आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी पाहिलेला आहे. मग तो जो ग्रीक हॅलो मीन्स असेल सॉल्ट अँड जन मीन्स बॉर्न. सो दॅट इज सॉल्ट प्रोड्युसिंग एलिमेंट. म्हणजेच ह्या एलिमेंटपासून आपल्याला सॉल्ट त्या ठिकाणी भेटणार आहेत. आणि हे जे हॅलोजन असतील ते व्हेरी रिॲक्टिव्ह असतात. मग कशामुळे रिॲक्टिव्ह असतात? सो ड्यू टू हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही हाय असते आणि म्हणून ते काय असतात? हाय रिॲक्टिव्ह असतात त्या ठिकाणी. आणि सो दॅट्स वाय दे आर नॉट फाउंड इन फ्री स्टेट. म्हणजे रिॲक्टिव्हिटी त्यांची त्या ठिकाणी जास्त आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळं, आणि म्हणून ते त्या ठिकाणी आपल्याला फ्री स्टेटमध्ये सापडणार नाहीत. सो ऑलवेज दे ऑकर इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड. आपल्याला कंपाऊंडच्या फॉर्ममध्येच त्या ठिकाणी काय होणार आहेत ते आढळून येणार आहेत. फ्लोरीन हा मुख्यतः इन्सॉल्युबल फ्लोराईडमध्ये आपल्याला सापडतो. म्हणजेच फ्लोरोस्पार, कायोलाईट, फ्लोरापॅटाईट ह्या स्वरूपामध्ये आपल्याला फ्लोरीन सापडणार आहेत. तसेच सॉईल, फ्रेश वॉटर, प्लांट्स, बोन्स अँड टीथ ऑफ ॲनिमल याच्यामध्ये सुद्धा स्मॉल क्वांटिटीजमध्ये आपल्याला फ्लोरीन सापडणार आहेत. आणि जे सी वॉटर असेल ते सुद्धा कंटेन करेल. काय कंटेन करेल तर सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम यांचे जे क्लोराईड्स असतील, ब्रोमाइड्स असतील, आयोडाइड्स असतील ते कंटेन करेल. म्हणजेच सोडियम क्लोराईड, सोडियम ब्रोमाइड अशा पद्धतीने जे साल्ट असतील ते त्या ठिकाणी कंटेन केले जातील. तर आता आपण आपल्या शेवटच्या ग्रुपकडे म्हणजेच 18 ग्रुपकडे, ज्याला आपण रेअर एलिमेंट असं म्हणतो, त्या ठिकाणी नोबेल गॅसेस असं म्हणतो. तर त्या 18 ग्रुपचे एलिमेंट आपल्याला माहीत आहेत की ते कोणते असतील. ते तर हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड लास्ट असेल रेडॉन. तर हे 18 ग्रुप जे असतील त्या ठिकाणी
इलेमेंट. तर याच्यामध्ये जे काही नोबेल गॅस आहे त्या नोबेल गॅसमध्ये जर रेडॉन आपण सोडून दिला तर त्या रेडॉनला वगळता बाकीचे जे काही नोबेल गॅसेस आहे ते आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये त्या ठिकाणी आढळून येतील आणि त्यांचा जो अबंडन्स असेल ड्राय एअरमध्ये तो असेल नियर बाय 1% त्या ठिकाणी बाय व्हॅल्यूम एवढा असेल विथ आर्गॉन ॲज द मेजर कॉन्स्टिट्युएंट. म्हणजे त्या ड्राय एअरमध्ये आर्गॉन हा काय असेल मेजर कॉन्स्टिट्युएंट असा आढळून येईल. आणि जो काही आपला हेलियम असेल त्याचा मेन कमर्शियल सोर्सेस जो असेल तो असेल नॅचरल गॅस. म्हणजेच नॅचरल गॅस हा हेलियमचा कमर्शियल मेन सोर्स त्या ठिकाणी असेल. आणि हेलियम अँड निऑन जे असतील ते आपल्याला मिनरल्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ओरिजिन याच्यामध्ये त्या ठिकाणी सापडतील. मग रेडिओ ॲक्टिव्ह ओरिजिन हे कोणते असतील तर ते असतील पीच ब्लँक, मोनॅझाईट, क्लेवेट याच्यामध्ये त्या ठिकाणी ते सापडतील हेलियम अँड निऑन. आणि झेनॉन अँड रेडॉनचा जर विचार केला सो दिस झेनॉन अँड रेडॉन आर द रेअरेस्ट एलिमेंट्स ऑफ द ग्रुप अँड रेडॉन इज अ डिके प्रोडक्ट ऑफ रॅडियम. मग तो रॅडियमचा त्या ठिकाणी तो रेडॉन जो असेल तो डिके प्रोडक्ट असेल. तर हे होतं आपलं त्या ठिकाणी ऑकरन्स आणि थोडासा इंट्रोडक्टरी पार्ट दिलेला होता. तर आपण आपल्या पुढच्या पॉईंटकडे जाऊया. आवर नेक्स्ट पॉईंट इज दॅट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ elements of group 16, 17 and 18. So we know that the electronic configuration of 16, 17 and 18 group element. मग या ठिकाणी 16 ग्रुप एलिमेंट जे असतील त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल NH2 NP4. त्याच पद्धतीने 17 ग्रुप एलिमेंटचं असेल NH2 NP5. आणि लास्ट अँड बेस्ट आपला जो ग्रुप असेल नोबेल गॅसेस ज्याला आपण म्हणतो त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल NH2 NP6. मग या ठिकाणी आपण एक चार्ट पाहूया. त्या चार्टमध्ये जो 16 ग्रुप असेल आणि 17 ग्रुप असेल त्याचं रिलेशन 18 ग्रुप बरोबर त्या ठिकाणी दिलेलं आहे. मग जो काही 16 ग्रुप असेल तो आणि 18 ग्रुप असेल हा आपण जर कन्सिडर केला तर 16 ग्रुपचा आपण ऑक्सिजन आणि 18 ग्रुपचा निऑन आपण त्या ठिकाणी कन्सिडर करू. तर निऑन हा जर पाहिला हा नोबेल गॅस जर पाहिला तर त्याच्या आउटरमोस्ट सबशेलमध्ये म्हणजेच पी सबशेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन असतील आणि ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट सबशेलमध्ये म्हणजेच पीमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतील. म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन लेस दॅन असतील कशापेक्षा निऑनपेक्षा. म्हणजे जो काही स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल त्याच्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन लेस असतील कशामध्ये 16 ग्रुप फॅमिलीमध्ये. आणि 17 ग्रुप फॅमिलीमध्ये जर पाहिलं जर फ्लोरीन कन्सिडर केला इन्स्टेड ऑफ ऑक्सिजन तर फ्लोरीनमध्ये आउटरमोस्ट सबशेलमध्ये म्हणजेच पी सबशेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणजेच 1 इलेक्ट्रॉन लेस असेल. सो हिअर ऑक्सिजन हॅविंग 2 इलेक्ट्रॉन लेस दॅन स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड हॅलोजन फॅमिली कंटेन्स 1 इलेक्ट्रॉन लेस दॅन स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच नोबेल गॅस फॅमिली ज्याला आपण त्या ठिकाणी असं म्हणतो. आणि नेक्स्ट पॉईंट असेल आपला ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. त्याच्यामध्ये फर्स्ट ॲटॉमिक प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 एलिमेंट. मग याच्याविषयी थोडीशी आपण माहिती घेतलेली आहे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये. मग ते पॉईंट कोणते होते तर ते पॉईंट होते ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाय, आयोनायझेशन, एन्थॅल्पी. तर याच्याविषयी आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. तर या ठिकाणी त्याच्याविषयी आणखी डिस्कस करण्याची गरज नाही आय थिंक मला असं वाटतं आहे. तर थोडक्यात आपण त्या ठिकाणी पाहू की ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाय जी असेल अक्रॉस दी पिरियड जी असेल ती डिक्रीज होते आणि टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये इन्क्रीज होते. आणि त्याच पद्धतीने आयोनायझेशन एन्थॅल्पी जी असेल ती अक्रॉस दी पिरियड त्या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे आणि ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम ही काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. याचं विथ रिझन आपण त्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर मग आपण आपल्या पुढच्या पॉईंटकडे जाऊया. पुढचा पॉईंट असेल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्टसुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. तर थोडंसं याच्याविषयी आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया. जी काय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल पूर्ण पिरियडिक टेबलच्या एलिमेंटमध्ये ऑक्सिजनचीही जास्त असेल
त्याच्यापेक्षा ऑक्सिजनपेक्षा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही फ्लोरीनची जास्त असेल. म्हणजेच जी काय हॅलोजन फॅमिली असेल दॅट हॅलोजन हॅव व्हेरी हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड इन दॅट हॅलोजन फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट इन द पिरियडिक टेबल. हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी विषयी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ट्रेंड आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की अक्रॉस द पिरियड आपण जर गेलो तर त्या ठिकाणी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ती इन्क्रीज होणार आहे. आणि ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम आलो तर त्या ठिकाणी जी काय आपली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल ती त्या ठिकाणी डिक्रीज होणार आहे. Our next point is that electron gain enthalpy. So let us first understand the concept of electron gain enthalpy. So it is the amount of energy released when an electron is added in an isolated gaseous atom. म्हणजेच आपण आयसोलेटेड गॅसियस ॲटममध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन ॲड करणार आहोत तेव्हा एनर्जी ही रिलीज केली जाते. इलेक्ट्रॉन ॲड झाला की एनर्जी ही रिलीज होणार आहे. ही असेल इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीमध्ये. पण त्याच पद्धतीने आपण जर रिव्हर्स थोडंसं आयोनायझेशन एन्थॅल्पीमध्ये आलो तर त्याच्यामध्ये आपण एनर्जी ही प्रोव्हाइड करतो, एनर्जी ही ॲड करतो आणि इलेक्ट्रॉन हा रिलीज केला जातो किंवा इलेक्ट्रॉन हा लॉस केला जातो. परंतु इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीमध्ये आपण हा इलेक्ट्रॉन ॲड करतोय किंवा प्रोव्हाइड करतोय आणि इलेक्ट्रॉन ॲड झाल्यामुळं एनर्जी ही रिलीज होते, एनर्जी ही बाहेर पडते. ही असेल आपली इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. आता इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आणि पिरियडिक टेबलमधील पिरियड्स अँड ग्रुप्स याच्याविषयी थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया. जर पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट आपण थोडासा विचार केला तर लेफ्ट टू राईट ॲटमची टेंडन्सी काय असते की त्या ठिकाणी ॲटमची टेंडन्सी ही इलेक्ट्रॉन ॲड करण्याची असते. म्हणजेच लेफ्ट टू राईट आपण जर गेलो तर इलेक्ट्रॉन ॲड करण्याची टेंडन्सी ही इन्क्रीज होत जाणार आहे आणि इलेक्ट्रॉन ॲड करण्याची टेंडन्सी इन्क्रीज होत आहे म्हणजे पटपट त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन काय होतात, ॲड होतात. आणि इलेक्ट्रॉन हे ॲड होत असतील, ही टेंडन्सी इन्क्रीज होत असेल तर तेवढ्याच प्रमाणामध्ये एनर्जी ही काय होणार आहे, रिलीज होणार आहे. एनर्जी रिलीज होणार आहे म्हणजेच काय की त्या ॲटममधून आपली एनर्जी ही मायनस होणार आहे म्हणजेच निगेटिव्ह होणार आहे त्या ठिकाणी. त्यालाच आपण एनर्जी रिलीज असं म्हणतो. मग पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट आपली ही जी एनर्जी असेल ती मोर अँड मोर निगेटिव्ह असेल. आणि ग्रुपमध्ये जर विचार केला तर ग्रुपमध्ये जो काही आपला ॲटम असेल त्याची टेंडन्सी म्हणजेच इलेक्ट्रॉन ॲड करण्याची टेंडन्सी ही काय होते, डिक्रीज होत जाते. मग इलेक्ट्रॉन ॲड करण्याची टेंडन्सी ही डिक्रीज होते आणि ही टेंडन्सी डिक्रीज जर होत असेल आणि आपल्याला इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी ॲड करायचा असेल तर तो इलेक्ट्रॉन ॲड करण्यासाठी आपल्याला बाहेरून एनर्जी ही काय करावी लागेल, प्रोव्हाइड करावी लागेल. म्हणजेच ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जी काय इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी जी असेल ती लेस निगेटिव्ह असेल म्हणजेच पॉझिटिव्हकडे जाईल. पिरियडमध्ये त्या ठिकाणी मोर अँड मोर निगेटिव्ह असेल बट ग्रुपमध्ये काय असेल त्या ठिकाणी लेस निगेटिव्ह म्हणजेच ती व्हॅल्यू पॉझिटिव्हकडे त्या ठिकाणी जाईल. कारण आपल्याला तो इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी ॲड करण्यासाठी एनर्जी ही प्रोव्हाइड करावी लागते म्हणजेच एनर्जी ही त्या ठिकाणी प्लस होते. आणि नोबेल गॅसचा जर विचार केला सो दॅट नोबेल गॅसेस हॅव पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीज. मग ही जी निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे आणि पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे त्याचा अर्थ थोडासा जाणून घेऊया. जे नॉन मेटल्स असतील त्यांची जी काय असेल ती इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी निगेटिव्ह असेल. निगेटिव्ह म्हणजेच एनर्जी रिलीज असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि जे मेटल्स असतील पिरियडिक टेबलचे त्यांची जी काही इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असेल ती पॉझिटिव्ह असेल म्हणजेच एनर्जी प्रोव्हाइडेड. पॉझिटिव्ह म्हणजे त्या ठिकाणी आपण एनर्जी ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो, बाहेरून एनर्जी काय करणार आहोत, प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजेच मेटल हे लेस इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी शो करतील म्हणजेच पॉझिटिव्ह असेल त्यालाच आपण एनर्जी प्रोव्हाइडेड असे म्हणू. म्हणजेच निगेटिव्ह म्हणजे असेल एनर्जी रिलीज आणि पॉझिटिव्ह म्हणजे असेल एनर्जी प्रोव्हाइड. जर आपण 16 ग्रुप फॅमिली म्हणजेच ऑक्सिजन फॅमिली जर कन्सिडर केली आणि यामध्ये जे दोन फर्स्ट एलिमेंट असतील ऑक्सिजन अँड सल्फर तर याच्यामध्ये जो ऑक्सिजन असेल त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ही लेस निगेटिव्ह असेल सल्फरपेक्षा. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण आपल्या पिरियडिक ट्रेंडमध्ये असं म्हटलं होतं की ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जात असताना
टॉपला इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ही मोर निगेटिव्ह असते आणि बॉटमला जात असताना म्हणजे टॉप टू बॉटम जात असताना ही लेस निगेटिव्ह होते. पण या ठिकाणी उलटं आहे की ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ही लेस निगेटिव्ह आहे सल्फरपेक्षा. तर याच्यामागे थोडंसं रिझन आहे. तर ते रिझन आहे ते म्हणजे ॲटॉमिक साईज. तर ॲटॉमिक साईज जर आपण पाहिली ऑक्सिजन अँड सल्फरची, तर सल्फरची ॲटॉमिक साईज ही ऑक्सिजनपेक्षा थोडीशी लार्ज आहे म्हणजेच मोठी आहे. मग ह्या ऑक्सिजनमध्ये आणि सल्फरमध्ये जर आपण इलेक्ट्रॉन ॲड केला तर ऑक्सिजनमध्ये इलेक्ट्रॉन बाहेरचा इलेक्ट्रॉन जो आपण प्रोव्हाइड करणार आहे तो इलेक्ट्रॉन ॲड होत असताना म्हणजेच हा ऑक्सिजनचा जो न्यूक्लियस असेल तो बाहेरच्या इलेक्ट्रॉनला जेव्हा अट्रॅक्ट करेल तेव्हा ऑक्सिजनचे हे इलेक्ट्रॉन बाहेरच्या इलेक्ट्रॉनला रिपेल करतील म्हणजेच त्या ठिकाणी रिपल्शन हे असेल आणि रिपल्शन होत असताना थोडीशी एनर्जी त्या ठिकाणी लॉस होईल. परंतु सल्फरचा जर विचार केला कंपेअर विथ ऑक्सिजन तर सल्फरची ॲटॉमिक साईज थोडीशी मोठी आहे आणि बाहेरचा इलेक्ट्रॉन जेव्हा ॲड होईल तेव्हा रिपल्शन हे कमी प्रमाणात असेल म्हणजेच इलेक्ट्रॉन हा सहजासहजी ऑक्युपाय केला जाईल आणि मोर अमाऊंट ऑफ एनर्जी काय होणार आहे रिलीज होणार आहे. म्हणजेच ऑक्सिजन अँड सल्फरच्या कंपॅरिझनमध्ये सल्फर हा मोर अमाऊंट ऑफ एनर्जी त्या ठिकाणी रिलीज करेल दॅन ऑक्सिजन ड्यू टू ॲटॉमिक साईज ऑफ ऑक्सिजन. सो दॅट्स वाय oxygen have less negative electron gain enthalpy than sulfur. Next is the 17 group, that means halogen family. हॅलोजन फॅमिलीमध्ये ऑक्सिजन आणि सल्फरसारखा सेम त्या ठिकाणी काय असेल प्रोसेस असेल की जो फ्लोरीन असेल त्याच्यामध्ये लेस निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असेल दॅन क्लोरीन. आणि नेक्स्ट असेल आपला 18 ग्रुप. जर 18 ग्रुपमध्ये पाहिलं तो 18 group element have no tendency to accept electrons because their electronic configuration is stable and that's why they have large positive electron gain enthalpy. So this is about the all electron gain enthalpy.